आज आपण बघणार आहोत तणाव मुक्तीसाठी काय करायचं. तणाव, इतका तणाव, इतका तणाव, इतका तणाव का आज सारी दुनिया लहानांपासून तर थोरांपर्यंत, वयोवृद्धांपर्यंत सर्व तणावग्रसित जीवन जगत आहे. हे आरोग्यासाठी चांगलं नाही, है का नाही? तर आपल्या ऋषी मुनी साधू संतांनी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योगशास्त्र सर्वात उत्तम शास्त्र सांगितलेलं आहे. हो, तर बघा, तेच आपण आज बघणार आहोत. आपण दररोज तणावमुक्त राहण्यासाठी काय करायचं आणि तणाव वाढला तर त्याचे जे होणारे जे दुष्परिणाम आहे हे आपण कसे थांबवायचे. तर बघा, सगळ्यात पहिले सिद्धासन, सुखासन, पद्मासन, वज्रासन, ब्रह्मचर्य आसन कुठल्याही एक ध्यानस्थ आसनामध्ये बसा आणि विशेष आनंद मुद्रेचा प्रयोग करा. हे पाचही बोट असे एकमेकांच्या अग्रभागाला लावले तर आनंद मुद्रा बनते, है का नाही? असा आनंदाने श्वास घ्या आणि आनंदाने श्वास सोडा. भस्त्रिका प्राणायाम करा. त्यानंतर करा चंद्रभेदी प्राणायाम. चंद्रभेदी, ह्या डाव्या नागपुडीने श्वास आत घ्यायचा, उजव्या नागपुडीने सोडायचं. बघा, चंद्रभेदी प्राणायाम. असं डाव्या नागपुडीने हळूहळू हळूहळू संत गतीने दीर्घ श्वास भरायचा. प्रसन्न मनाने भरायचा. प्रसन्न मन, प्रसन्न इंद्रिय, प्रसन्न आत्मा. त्यानंतर थोडं वेळ थांबायचं श्वास आत घेऊन आणि जितक्या वेळ थांबता येईल तितक्या वेळ थांबायचं. नंतर श्वास उजव्या नाकपुडीने बाहेर सोडून द्यायचा. पुन्हा डावीने घ्यायचा. पंधरा 20 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला पाहिजे श्वास भरायला. अर्धा अर्धा मिनिट, एक एक मिनिट आपल्याला लागला पाहिजे श्वास आत घेण्यासाठी. तितकाच वेळ किंवा त्यापेक्षाही अधिक वेळ लागला पाहिजे श्वास आतमध्ये भरून थांबण्यासाठी. हो, आणि तितकाच वेळ किंवा त्यापेक्षा दुप्पट वेळ लागला पाहिजे श्वास बाहेर सोडण्यासाठी. असं आनंदाने करायचं. चंद्रभेदी प्राणायाम. त्यानंतर करायचा शीतली प्राणायाम. जीभ बाहेर काढायची. जीभ बाहेर काढायची आणि जिभेची नळी करायची. दोन्ही बाजूनी अशी जीभ मोडायची. मध्ये एक नळी तयार होती जिभेची आणि त्या नळीने श्वास म्हणजे जिभेने श्वास आत घ्यायचा. थोडं थांबायचं. नियम तोच जो चंद्रभेदी प्राणायामाला होता, तोच नियम. तन्मे मनाः शिव संकल्पमस्तु यतः शक्ती निरंतरम. नंतर दोन्ही नाकपुड्यांनी सोडून द्यायचा श्वास बाहेर. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. लाभ तेव्हाच मिळतील जेव्हा आपलं मन प्रसन्न असतं. काम, कुठलंही कार्य
यशस्वी तेव्हाच होत असतं जेव्हा आपण प्रसन्न असतो. म्हणून आपल्या संस्कृतीत काय सांगून ठेवलंय? मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. चंद्रभेदी केला, शीतली केला. आता शीतकारी करायचं. शीतकारी. दातावरती दात टेकून ठेवायचे, जिभेचा शेंडा वरती टाळूला लावायचा, होठ उघडे ठेवायचे आणि दाताने श्वास आत घ्यायचा. किती सुंदर अभ्यास आहे, किती सुंदर शास्त्र आहे आपलं, किती सुंदर संस्कृती आहे आपली, किती सुंदर सभ्यता आहे आपली. प्रत्येक एक एक छोटी छोटी गोष्ट आपल्या संस्कृतीत सांगून ठेवलेली आहे. दररोज 10-15 मिनिट, अर्धा एक तास आपण देऊ शकत नाही आपल्या स्वतःसाठी? स्वतःसाठी वेळ द्या, इतरांसाठी वेळ काढा. बरोबर? आणि जर समजा हे काहीच जमलं नाही, तर आपला महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र किंवा तुम्ही ज्या पंथामध्ये असाल, ज्याही देवाला, ज्याही धर्माला मानत असाल, त्या प्रत्येक धर्मामध्ये आपले जे संस्कृत जे शब्द आहे, संस्कृत जी वाक्यरचना आहे किंवा संस्कृत जे श्लोक आहे, यानेच आपोआप आपला स्ट्रेस नॉर्मलाइज होत असतो. स्ट्रेस इज अ मेन कॉज ऑफ ऑल डिजीज. ठीक आहे नाही? संस्कृत भाषा किंवा तिचं व्याकरण किंवा त्याचा शरीरावरती होणारा परिणाम अतिशय सुंदर आहे. तुम्ही फक्त मंत्रांचं उच्चारण करून बघा, सगळं स्ट्रेस, सगळा तणाव समाप्त होत असतो. हे लक्षात घ्या. जसं मी कायम एक गोष्ट बोलत असतो, कुठलीही गोष्ट खाताना, पिताना, उठताना, बसताना, हो, अच्युतानंद गोविंदा नामोच्चारणं भेषज नश्यन्ति सकल रोगाणां सत्यं सत्यं वदाम्यहम्. किती सुंदर आहे. त्याचा परिणाम कसा होतो आपल्या सगळ्या शरीराच्या संप्रेरकांवरती? अतिशय उत्तम परिणाम होत असतो त्याचा. तर बघा, हे 3 प्राणायाम करा. त्यानंतर भ्रामरी करा, ओंकार करा किंवा हे जरूर करा. बघा, सर्वांग आसन. पाठीवरती झोपायचं. फक्त मानेचा त्रास आहे, मनका दुखतो आहे, पाठ खूप दुखते आहे, मानेमध्ये गॅप पडलेला आहे, तर नका करू. सर्वांग आसन नका करू. मग सरळ शवासन करा. तर ह्या ठिकाणी असे दोन्ही हात कमरेच्या खाली आधार देऊन पाय असे वरती उचलायचे आणि ह्याच स्थितीमध्ये तुम्ही मंत्राचं उच्चारण करा किंवा ओंकार करा, भ्रामरी करा. भ्रामरी कसा? किंवा याच स्थितीमध्ये तुम्ही भस्त्रिका करा, कपालभाती करा. किंवा किती सुंदर आहे. त्यानंतर आसन स्थिती सोडताना पाय असे मागच्या बाजूला वाकवायचे, हात सोडून द्यायचे, जमिनीचा आधार घ्यायचा आणि हळूहळू 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 आपले पाय पुन्हा पूर्ववत स्थितीत म्हणजे जमिनीवरती आणायचे. या ठिकाणी
ह्या स्थितीमध्ये सुद्धा आपण ब्रह्मनाद करू शकतो, भ्रामरी. किंवा ह्याच स्थितीमध्ये तुम्ही ओंकाराची साधना सुद्धा करू शकता. अकार चरण उकार उदर मकार मस्तिष्क. किंवा प्रणव ध्यान करू शकता. प्रणव ध्यान सर्वांगासन झाल्यानंतर पायाच्या टाचेपासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या शरीरावरती तणावामुळे झालेला जोही दुष्परिणाम आहे तो शोधू शकता, त्याचं चिंतन करू शकता. चिंता नाही करायची, त्याचं चिंतन करायचं. आणि देशबंध चित्त से धारणा धारणा सूच योग्यता मनसा मी स्वस्थ है, मी स्वस्थ है, मी स्वस्थ होतो है, मी संपूर्ण तणाव मुक्त आहे, मी कायम आयुष्यभर तणाव मुक्त राहीन, तणाव मुक्त राहीन. प्रसन्न मन, प्रसन्न इंद्रिय, प्रसन्न आत्मा. बस हा भाव ठेवायचा. शवासन किंवा योग निद्रा झाल्यानंतर अल्लाद असं डाव्या बाजूनी भार देऊन बसायचं. हा, आणि त्यानंतर शेवटी आपल्या आयुर्वेदामध्ये आयुर्विद्या यश बलम, आपल्या प्राकृतिक चिकित्सामध्ये काय सांगितलं आहे? खूप तणावयुक्त दिनचर्या असेल, कारण आजकाल तणावाचे कारण खूप आहे. इतके कारण आहे त्याचे, प्रत्येक क्षेत्रात वेगळे वेगळे कारण आहे. कारण काही असो, निवारण मात्र एक आहे. योग हे एक निवारण आहे. आणि दुसरं, दररोज प्रत्येकाने कमीत कमी एक चिमूटभर केसर, म्हणजे 3 ते 5 पाकळ्या केसर रात्री उत्तम प्रतीच्या दुधामध्ये उकळून आणि त्याला दररोज सेवन करा, पिऊन घ्या. हा, तणावामुळे झालेले जितकेही दुष्परिणाम आहे शरीरावरती सगळे समाप्त होतील. हो, तर सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. इतक्याच ह्या पवित्र भावना मी ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना देतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.